रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित झालेलं आहे। राज्य सरकारकडून रविकांत तुपकरांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत 11 सप्टेंबरला ही बैठक असेल। 11 सप्टेंबरला तोडगा निघाला नाही तर 12 सप्टेंबरला रस्त्यावर उतरण्याचा रविकांत तुपकर यांनी इशारा दिलाय। काय सांगाल, तुमचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू होतं तर तुम्ही तुर्तास ते स्थगित केलेलं आहे। अखेर सरकारने 11 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्रपणाने बैठक लावली आणि त्या बैठकीला मला विशेष निमंत्रित केलं। म्हणून तूर्त सरकारने बैठक लावली तर आम्ही आडमोठेपणाची भूमिका घेणार नाही, कारण चर्चेची दारं आमची खुली आहेत। सरकारने बैठक लावली ना आम्ही गेलो नाही तर ते म्हणणार की हे आडमोठेपणाची भूमिका घेत आहेत। म्हणून 11 तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीमध्ये संबंधित विभागाचे सगळे अधिकारी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो ते पाहू। जर व्यवस्थित निर्णय झाला तर ठीक, नाही झाला तर मग मात्र आम्हाला 12-13 तारखेपासून राज्यभर आंदोलन आम्ही करणार आहोत। आणि राज्य सरकारला आमचं सांगणं आहे की महाराष्ट्रात 50% सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, 20% कापूस उत्पादक शेतकरी आहे। शिष्टमंडळ घ्या, अमित शहांकडे चला आणि अमित शहा साहेबांकडे जाऊन त्यांच्याकडे सांगा की सोयाबीनच्या बाबतीमध्ये DOCच्या निर्यातीचा निर्णय घेतला पाहिजे आणि खाद्यतेल पामतेलाच्या आयात शुल्क जे तुम्ही कमी केलेलं आहे ते 50-60% वाढवलं पाहिजे। बरोबर सोयाबीनचे दर वाढतील, कापसाच्या सूत निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, परंतु दुर्दैवानं ते करत नाही। त्यांना जागा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। पण या राज्य सरकारसोबतच्या बैठकीत जर निर्णय नाही झाला तर मग मात्र या महाराष्ट्रातला शेतकरी, जसा मध्य प्रदेशातला शेतकरी आज रस्त्यावर आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातलाही शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल। कॅमेरामॅन हर्षदसह कुणाल जायकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।